चला लगेच हर्षल सर रेड तरी आपल्या साईजचा बघून घ्या. अगदी ज्याचा कोणाचा रेनकोट असेल त्याला विचारायला पावसामध्ये तुम्ही उघडं कराल. चला मॅचला लगेच चालू करा, वेळ जास्त घेऊ नका. टीम सुनील नाना मॅचला लगेच सुरुवात करा. 2 षटकाची मॅच. आता मात्र 2 मैत्रीपूर्ण टीम आणि मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. पाच सामना दोन षटकाचा. 1 षटकाचा ठेवायचा का नाना? अहो जरा ताकद दाखवा की. नाना विरुद्ध तात्या 1 षटकाची मॅच. चला 2 षटकाचा सामना या ठिकाणी सुरुवात होते. विजय मराठे आणि अमर मराठे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सुनील पाटील नाना यांचा पहिल्याच बॉलवरती ते प्रहार केलाय. बॉल सीमारेषा पार षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. लगेचच या ठिकाणी मॅचला स्पीडअप करा. सुनील नाना यांच्या पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार आलाय. जो विजय मराठे सकाळपासून करुंगली टीममध्ये फिल्डिंगसाठी पाहिलं, परंतु जशी करुंगली टीम अपोजिट आली तशी मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. पहिल्या चुकीला अजिबात माफी नाही. मैदानाच्या बाहेर एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवणारे हे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एकमेकांचे प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतात. आणि 32 शिरामध्ये क्वचित असं घडत असेल की एकाच कलरच्या जर्सी अंगावरती परिधान करत 2 संघ. यावेळेस आणखीन एक षटकार आलाय. आता मात्र विजय मराठे सुनील नाना यांच्या गोलंदाजीवरती 6 चेंडूवरती 7 षटकार खेचणार का, ही चर्चा जरूर केली जाऊ शकते. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. या आणखीन एक तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलवरती 3 षटकार आलेत. आणि आजच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक करणारा तिसरा फलंदाज. 6 चेंडूवरती 6 षटकार आले. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज सचिन मराठे शंकर मराठे. अगदी प्रत्येक खेळाडूकडून 500 वेगळं पाहिजेत, कारण की सर्वांनी 500 सांगाल तर सोन्या इथे नक्कीच मिस टायमिंग दर्जाचा असतो. सोन्याला देखील माहिती आहे की हे काही देणार नाही, त्यामुळे सोन्याने षटकारासाठी प्रयत्न केला नाही. 4थ्या षटकारासाठी ते 2 धावा आल्या. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोचले. आज स्वतः संजय दादा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, कारण की संजय दादा सहसा मैदानामध्ये उतरत नाहीत. निकाल ज्यावेळेस आपल्या बाजूने असतो त्याच वेळेला ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात. त्यांना माहिती आहे ते आता बक्षीस पात्र फेरीत आपला संघ दाखल झालाय. अपोजिट संघ देखील जर पाहिलं तर एक मैत्रीपूर्वक सामना सुरू आहे आणि आपणाला मैदानामध्ये उतरण्यास काही हरकत नाही आहे. इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहन यांच्या माध्यमातून बॉल अडवला गेलाय. 2 धावा तिथे घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय, परंतु 2 धावा इथे कंप्लीट. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पण मॅच स्पीडअप करा. 6 वाजून 12 मिनिटं झालेत. अजून देखील फायनलची मॅच शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र कोणती धावी ते मिळताना पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय.
22 रन. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक. सुवात चव्हाण गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष चव्हाण आणि अमर मराठे अगदी या खेळाडूंची क्रिकेटची कारकीर्द करुंगली गावापासून सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या नावाचा डंका आपापल्या पद्धतीने या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी गाजवलाय. परंतु एकमेकांच्या विरोधामध्ये गोलंदाजी फलंदाजी करत असताना इथे खराब प्रदर्शन. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा. हर्षल काळोखे पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत की विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नक्कीच जरूर इथे पाहावं लागेल. इथे फुलटॉस बॉल. त्यावरती मात्र प्रहार केलाय. अमर मराठेने षटकार खेचलाय. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. कुठेतरी संजय दादा विचार करत असतील यांच्यापेक्षा मी चांगली बॉलिंग केली असते. परंतु दादा तुम्हाला देखील बॉलिंगची संधी इथे दिली जाईल. 5 बॉलचा इथे खेळ संपला. शेवटचा बॉल इथे शिल्लक. 4 बॉलचा खेळ संपला. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 धावा आले. वाईड +1 2 धावा. अजून देखील 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती तब्बल 36 या आकड्यावरती. आणखीन एक वाईड बॉल. 37 धावा. कुठेतरी आयोजक कमिटीला वेळ वाचवायचा आहे परंतु स्वतः यजमान दोन्ही टीम वेळ जास्तीचा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेस पा अलॉंग द कार्पेट चेंडू इथे ट्रॅव्हल झाला. 1 धावाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धावे ती घेतली जाईल. आता शेवटचा बॉल शिल्लक. 37 धावा. 38 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. या स्पर्धेसाठी जर पाहिले तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपयाचे कॅश प्राईज आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने अनेक वर्ष या 32 शिराळा क्रिकेटला खऱ्या अर्थानं उभारणीसाठी जे आर्थिक सहकार्य गेली 5 ते 6 वर्ष दादांच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि 32 शिराळा क्रिकेट एका चांगल्या उंचीवरती आणि एका वेगळ्या उंचीवरती गेले. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 6,001 रुपयाचे कॅश प्राईज कुमारी समृद्धी सचिन गायकवाड सचिनदादा गायकवाड फोपेरे यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 4,001 रुपयाचे कॅश प्राईज सन्मान्य अरुणदादा मोहिते समाजसेवक धामवडे गावचे हे समाजसेवक आहेत ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन विजय पावले सरांच्या सारखा एक आयकॉन खेळाडू त्यांच्या टीममध्ये 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि ट्रॉफी सौजन्य अतुल आनंदराव मराठे फौजी. मैदान सौजन्य श्री विकास भाऊ कारंडे आणि सचिनदादा मराठे भाऊ यांच्या माध्यमातून. डेकोरेशन सौजन्य संजयदादा पाटील. समालोचक सौजन्य शंकरदादा मराठे. टी शर्ट आणि बॉल सौजन्य प्रथमेश बापू मोरे. नाश्ता सौजन्य शंकरजी मराठे आणि राजाजी कारंडे यांच्या माध्यमातून. तर टीम संजयदादा स्पोर्ट करुंगलीला आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 39 धाबांची लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि योद्धा 11 या टीमला विनंती करेन आपण
आपला एक संघाचा संघ नाही या ठिकाणी व्यासपीठावरती पाठवा. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपला या ठिकाणी टॉस केला जाईल. तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अमर मराठे यांच्या विरोधामध्ये इथे संघ दाखल झाला आहे. संजय दादा स्पोर्ट करुंगली संघ, सुनील पाटील आणि सुवाद चव्हाण ही जोडी मात्र दाखल झाले. चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका कारण की आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आजच्या दिवसभरामध्ये ही अगदी 6:30 पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी नाही पण आपल्या 7 पर्यंत होईल ना कमी. यावेळेस पहिल्याच बॉलवरती मात्र मिस टायमिंग दर्जाचा असतो. बॅटची टॉपेज आणि बॉल मात्र इथे 2 धावासाठी तिसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. सुनील नाना यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या. यानंतर या दोन संघामधील विनिंग टीम विरुद्ध योद्धा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये बबलू पाटील आणि नेताजी ढेरे यांचा अप्रतिम खेळ राहिला. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथे मात्र वेगवान चेंडू हाताळलाय, चांगली गोलंदाजी परंतु लाईन कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 4 या आकड्यावरती. 4 रन स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा मेघराजाची बरसात आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड संपूर्ण कोकण परिसराला या ठिकाणी कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा आणि रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे हवामान खात्याने. आणि मित्रांनो तुम्ही देखील घरी जाताना स्वतःची काळजी घ्या कारण की उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाला इथे ऑफिसला जायचं आहे, प्रत्येकाला वेळेवरती कामावरती पोहोचायचं आहे. त्याच्या अगोदर आजच्या दिवसामध्ये तुम्ही संध्याकाळी घरी जाताना अगदी काळजीपूर्वक घरी जाणं कारण की कुठेही मित्रांसोबत वेळ वाया घालू नका कारण की स्पर्धा संपल्यानंतर प्रथमतः आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण की आज संपूर्ण दिवसभर तुम्ही जरी या स्पर्धेसाठी हजर असाल तरी देखील तुमच्या कुटुंबाला तुमची काळजी जरूर आहे कारण की आपला कुटुंबातील सदस्य अगदी मैदानावरती पोहोचलाय का, स्पर्धेसाठी पोहोचलाय की कुठे पावसामध्ये अडकलाय, ही चिंता मात्र प्रत्येकाच्या कुटुंबियांना लागून राहिलेली असते. त्यामुळे आपण संध्याकाळी अनेकांचे मोबाईल आता स्विच ऑफ देखील झाले असेल कारण की दिवसभर मोबाईल डिस्चार्ज होऊ शकतो. अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून संध्याकाळी मात्र तुम्ही अगदी योग्य वेळेवरती घरी पोचा कारण की पुन्हा एकदा पावसाची मोठी बरसात आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा इथे खेळ संपला. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला सुवाद चव्हाण. इथे मात्र सुवाद चव्हाणला कशा पद्धतीने थांबवायचं, सुवाद चव्हाणला कशा पद्धतीने रोकायचं हे मात्र अमर मराठेला चांगलं माहिती आहे. आणि 2 धावा इथे घेतल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला लगेचच या ठिकाणी शेवटचं षटक. आता 6 बॉल आणि 31 रनची गरज. सहा चेंडू आणि 31 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलपर्यंत पोहोचतील परंतु कॅच मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअप तिथे अमर मराठेचा 2 धावा घेतल्या. तिसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 5 चेंडू अजून देखील 29 रनची आवश्यकता. 5 बॉल 29 ची आवश्यकता इथे आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा इथे टॉस केला जाईल. या दोन संघामधील विनिंग टीम विरुद्ध योद्धा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
चला आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या योद्धा 11 कॅप्टन तर सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक इथे आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेचच या ठिकाणी टॉससाठी या. अनिकेत अनिकेत या टॉससाठी. तर सामना मात्र जिंकला टीम. टॉस इथे लगेचच या ठिकाणी केला जाईल. संजय दादा पाटील यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जातोय. एका बाजूला योद्धा 11 आणि दुसऱ्या बाजूला